नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं चाळीतली थाळी या रेसिपी मध्ये। तर बघा, आज आपण बनवतोय पाटोड्या म्हणजे बेसनच्या पिठापासून बनवतात। तर मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरंही म्हणजे किस भाजून घेतलेले आहे एकत्र, आणि हे जिरं घेतलं आहे, आता हे घेतलेलं आहे कोथिंबीर। आणि जेव्हा मी भाजी करेल ना तेव्हा जसे माझं काही साईज म्हणजे सामान आहे जो दळून ठेवलेला आहे मी तो त्याच्यात टाकलेले आहे अद्रक। आणि याच्यामध्ये लागणारं साहित्य मी भाजी करताना टाकणारे मिरची पावडर मसाला ते सगळं टाकेल तेव्हा तुम्हाला दाखवते। हा आपला झाला काळा मसाला आणि हा हिरवा मसाला, फक्त 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा कोथिंबीर, जिरं आणि लसूण आणि अद्रक। आता हा हिरवं वाटण करून घेतल्यानंतर आपण याची पाटोळी बनवायची आणि याची ग्रेव्ही बनवायची, ठीक आहे। तर हे दोघं मी दळून आणते वेगवेगळे, मग मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। चला, हे आहे पाटोळी साठी केलेलं मी वाटण आणि आहे मसाला। आता याच्यात मी साहित्य टाकते ते बघा। याच्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी हळद, बस एवढं। याच्यामध्ये टाकते आहे मी 2 चमचे धना पावडर, थोडं जास्त येते मसाला तर तुम्हाला दाखवलेला होता भाजलेला, याच्यात फक्त एवढंच टाकायचं कारण की हे दळून घेतलेलं आहे। मिरची पावडर टाकून आता आपण तडका देऊया पाटोडीसाठी। आता आपण हे मसाला तयार करूया। तेल गरम होत झालं बघते मी, तेल अजून गरम नाही झालं। बघा, फक्त लसूण, हिरवी मिरची 2च, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, जिरं आणि नंतर राई टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ। असा मसाला करून घ्यायचा। मीठ पाटोडीला जसं म्हणजे पाटोडी फक्त पाटोडी बनवायची आहे, ग्रेव्ही मध्ये वेगळं मीठ टाकायचा। थोडंसं देऊ आपण जरा, हे बघा इथे बघा आता उकळी आलेली आहे। प्रमाणानुसार तुम्ही पाणी घ्या। तुम्हाला जर वाटलं की पाणी जास्त होत आहे तर मग पाणी एका साईडला काढून ठेवा आणि मग हे जर हे आहे पीठ, सुक्क पीठ, तर तुम्हाला जर जजमेंट जमत असेल की हे पाणी याला बरोबर हे होईल तेवढं राहू द्या। जर का वाटत असेल जास्त आहे तर काढून ठेवा आणि नंतर तुम्ही टाकू शकता। तर चला आपण आता घेऊन घेऊया, घाबरायचं नाही, पटापट असं घेरायचं। बघा, गाठ पडली तरी चालते, काही नाही, घाबरायचं नाही। कधी कधी होतं तसं, पण शिजू द्यायचं त्याला चांगलं, असंच राहू द्यायचं आणि शिजू द्यायचं चांगलं। बघा, मी आता त्याला हे करून घेतलं आहे। आता आपण त्याला ना स्लो गॅसवर थोडस वाफ देऊ। 5-10 मिनिटं त्याला इथं त्या ताटामध्ये थोडं तेल टाकायचं, मी तेल टाकलेलं आहे। बघा, असं तेल लावून घ्यायचं। तेल लावून झालं की हे आपण पाटोळीसाठी केलेलं पीठ त्याच्यात टाकून द्यायचं। अशा प्रकारे टाकून घ्यायचं पीठ, आणि पाटोळी गरम गरमच थांबता येते।
जी भाजी असते ना त्याला तुम्ही असं वाटतं तुम्हाला की मी किती भारी, म्हणजे चिकन सुद्धा साईडला ठेवणार तुम्ही, एवढी भारी भाजी. मसाला तोच आहे ना, मटणाचाच मसाला करायचा त्याला. हे बघा असं टाकून घ्यायचं गरम गरम. घाबरायचं नाही, बरोबर होतं ते. टाकून घ्यायचं. ही माझी आई करायची ना, तुम्ही बघितलं. आता आई नाहीये मला, तुम्हाला सांगते मी. आता ना मी बाहेर कामाला पण जाते बरं का, जेवणाचं म्हणजे नाश्त्याचं. तर तिथला तुम्ही दाखवेल तुम्हाला, पण आता ही पोरं घरी येत ना, मग हे मोबाईल देत नाही मला. हे बघा असं टाकून घ्यायचं. आणि तुम्ही कच्च्या सुद्धा खायला काढून ठेवायचे, बाकी भाजी टाकायची. हे बघा साईडला ठेवून द्यायचं, थोडा वेळ असंच राहू द्यायचा, त्याला नंतर कट करायचं. चला आता भाजी जेवण बघा. हे मी तेल टाकून घेतले. छोटा किचन आहे ना, खूप त्रास होतो करायला. आता नव्या घरी मला करू लागते. तेल टाकून घेतले मी. मीठ पण मी टाकून घेते, जे आठवण पडून जाईल नाही. चवीप्रमाणे माझा अंदाज असतो, तुम्हाला जसा अंदाज असेल तसं तुम्ही टाका. आता आपण याच्यात मसाला टाकून घेऊ. मसाला टाकलेला असेल ना, हे बघा. आता आपण बघ याला शिजू द्यायचा. तुम्हाला पण येतं जर केलं असं नाही की येत नसेल, प्रत्येक सुगरणीला घरातलं बनवतात. तर मसाला शिजू द्यायचा, पूर्ण मसाला टाकून घ्यायचा. त्याला शिजवायला ठेवून द्यायचं. मसाला शिजलेला आहे आपला. काही मग मला बाहेर कामाला जावं लागतं. इकडेही मी नाश्त्याचं बनवते, एका ठिकाणी पूर्ण काम करून जेवणाचं बनवते. त्याच्यामुळे मला काही अलाउड नाही व्हिडिओ करायचा. एका ठिकाणी पंजाबी भाजी त्यांनी सांगितलं की करू शकते, तर मी काही दिवसांनी तो पण करेन. आता नाही, कारण की पोरं घरी आले. ते घरी आला आहे आता, सुट्टीमध्ये 12वीला येतो. तर मोबाईल घेऊन घेतो तो, मला काही घेत नाही, जाऊ देत नाही घेऊन. नंतर आता त्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत, दिवाळी झाली ना. बघा मसाला असा एकदम फटफट फटफट फुटेल असा त्याला हे करून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढे तुमचे मेंबर असतील तेवढं तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करून ग्रेव्ही करायची. हे बघा आता आम्हाला एवढीच लागणार आहे, तर मग आम्ही एवढीच बनवतो. हे बघा आता हे झाले आपली ग्रेव्ही. रस्सा मी बाहेर कामाला जाते आणि मग पहिले हे करून मी आता कामाला जाणार आहे, तुम्हाला एवढं शूट करून दिल्यावर. आणि हे बघा हा भात झालेला आहे आता. चला आठवड्यात त्यांना असं कट करायचं पुरीने, असं कट करून घ्यायचंय. असं कट करायचं, पाटोड्या म्हणतात त्याला. कट सुक्या पण खाऊ शकता. हे बघा असं कट करून घ्यायचं. कट केल्यावर बघा हे अशा निघते. हे साईडचे जे असतात ना ते भाजीत टाकून द्यायचे. आणि हे तुम्हाला खायचे असेल मधले हे बघा ते तर खाऊ शकता, नाही तर भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता. आता काढून घेऊ आपण सगळे. मी जिथे जाते ना त्यांनी
यांना खूप आवडते ही भाजी, तर ते मला नेहमी सांगतात की ही भाजी करा ताई. ते तरी इकडचेच आहेत, मुंबईकडचे, त्यांना माहित नाहीये, पण तरी त्यांना मी खाऊ घातली ही भाजी. त्यांनी त्यांचे सासरे खाल्ले होते, तर ते बोलले की आवडते मला करा. हे बघा अशा पाटोळ्या करून घ्यायचे. बघा शिजलेल्या पण आहेत एकदम व्यवस्थित. हे बघा आता यांना भाजी झाल्यावर टाकायची आहे. ठीक आहे, आपलं रस्सा झालेला आहे, शिजलाय तो. त्याच्यामध्ये ह्या पाटोळ्या अशा टाकून घ्यायच्या. याच्यात थोडी उकळी येऊ द्यायची. ते थोडा खाण्यासाठी पण ठेवणार आहे आणि थोडा याच्यासाठी. माझ्या मुलीने खाल्ल्या नव्हत्या, कारण मला टाइमच नसतो ना, कारण कामाला जावं लागतं, धावपळ होते खूपच. पण मी रेसिपीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करते बनवण्याचा. आता मी लगेच 9:30 वाजता मी कामाला निघणार आहे. तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि बघायला विसरू नका. सपोर्ट करा तुम्ही. मी बाहेर कामाला जाते, मुलं येते. मुलगा 12वीला, एक मुलगी 8वीला आहे. तर जाते मी कामाला बाहेर आणि मग आता मी 9:30ला निघेल. मला तर तुमच्यामुळेच समजा ही भाजी खायला भेटणार आहे, कारण की मी नेहमी असं पटकन काहीतरी होईल असं बनवायची, पण व्हिडिओ बनवते म्हणून मग मला चांगलं तुम्हाला दाखवावं लागेल. त्याच्यासाठी मी हे करते. किती सुंदर, किती छान दिसते. कसा वास येतोय ग. बघ आता झालेली. आता मी कोथिंबीर टाकते. आता बघा आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया. धुवून घेतली मी. आता तुम्हाला मी कामावरून आल्यावर तुम्हाला दाखवेल ना. हे बघा, बघू शकता. हे 2 भाकरीचं पीठ मी डायरेक्ट लगडून घेतलंय, कारण परत एक याचं नाही लगडायचं. 2 असो 5 असो किती असो, एकदम पीठ चुरून घ्यायचं एकाच टायमाला. म्हणजे पटापट लगेच होतात. ती तव्यावरची होत नाही तोपर्यंत दुसरी थापली जाते. तर मी अशा प्रकारे करते. किचन छोटा असल्यामुळे मी खाली बसून करते 2च भाकरी, कारण पोरं खात नाही. मी आणि माझा नवराच खातो. आणि मी चाळीत राहते हा ताई, म्हणून चाळीतली थाळी हे नाव दिलंय मी. आणि मला 2 ठिकाणी कामाला जावं लागतं. तुम्हाला कळेलच माझं सगळं, पण मी तुम्हाला सांगेन तुम्ही मला विचारते तर असं माझं चालू आहे मेहनत. आता या 2 भाकरी मी करून घेते. एकदम पीठ चुरून घेतलं बाजरीचं पिठाचं. आणि त्याच्यानंतर 4-5 चपात्या मुलांसाठी टाकेन मी. ते माझ्या मुलीला मी सांगेन तू टाकून घ्यायचं, ती करून घेईल ते. आणि मला निघायचं आहे ना, अजून आवरायचं बाकी माझं काम म्हणून. तर मी चाळीत राहते. आणि आता 9:30ला मी गेली ना कामावर. हे बघा 2 भाकरीचं पीठ आहे. आता ही झाली. ही होत नाही तोपर्यंत ही थापली जाईल. म्हणजे आपला टाइम कसा ऍडजस्ट करायचा ते आपण हे ठरवायचं. चपात्या मी डायरेक्ट खाली बसून पूर्ण करून घेते आणि मग उभं राहून पटापट शेकून घेते. चला आता करू भाकर. तवावरती गॅसवर ठेवलेला आहे. मुलगा हॉस्टेलला असतो, 12वीला येतो. आलेला आहे ना, तुम्हाला मोबाईल देत नाही. तो बोलतो राहू दे, मी हॉस्टेलला अलाउड नाही आहे मोबाईलचा, मला बघायला नाही भेटत. मग आज त्याला मी ठेवून घेतलंय. परवा तो जाईल हॉस्टेलला. मी पैशाला राहते. तर मला नक्की बघा हा ताई. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब
सपोर्ट करा मला. पण आता मी सांगितलं असते की कामाला पण जाते, असं 2 ठिकाणी जाते. आता 9:30ला गेले ना तर 12:30ला मी घरी येईन. मग घरचं जे काम असेल ना ते आवरून मी लगेच 3:30 वाजता एक मॅडमकडे जाईल, तर डायरेक्ट रात्री 8:30लाच घरी येईल. मग त्याच्यानंतर माझं जेवण सुरू होतं घरचं. असं माझं चालू आहे मुलांसाठी. म्हटलं करू आपण पण, बघू कोण आपल्याला सपोर्ट करत असेल तर करतील विचार. दादा, ताई, अक्का सर्वांना चला. आता भाकर झाली आपली टाकली तव्यावर. चला तर मग नंतर भेटू. चला बघा, ही झाली आपली पाटोळ्यांची भाजी. सकाळी केली होती मी आणि सांगितलं होतं कामाला जाते नंतर भाजी करेल, जे दाखवेल तुम्हाला डिश. तरी बघा मी केली पाटोळ्यांची भाजी. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागते. कधी असं श्रावण महिन्यात म्हणजे चिकन नॉनव्हेज कोणी खात नाही तर ते खातील. या आहेत पाटोळ्या, या मी काढून ठेवल्या तशाच खायला. याची भाजी आहे ती सकाळी तुम्हाला सांगितलं. बीट, हे बघा बाजरीची भाकर. याच्याबरोबर बाजरीची भाकर आम्ही खातो, म्हणजे बाजरीची भाकरच चांगली वाटते. तर बघा कशी वाटते तुम्हाला भाजी, सांगा नक्कीच.